या कैलाचे धन्यवाद मनोजी कारवे सर. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष मनापासून स्वागत. स्पर्धा आपण पाहतो आदर्श चषक धानिवली. परंपरा प्रतिष्ठा अभिमान सन्मान जपणारी स्पर्धा. स्पर्धेचा गौरवशाली 34वा पर्व आणि पर्वाचा आम्हा सर्व धानिवलीकरांना आहे गर्व. सामना आपल्या समोर रंगतोय सध्याच्या घडीला पहिल्या फेरीतील चौथा सामना. साई स्पोर्ट्स सरलगाव त्यांच्या विपक्ष गणराज नांदगाव. अन्सार आणि अनुज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीमध्ये आपण पाहतो साई स्पोर्ट्स सरलगाव संघाच्या माध्यमातून चेतन दाखल होतात. कामगिरी सध्याच्या घडीला चेतनच्या माध्यमातून चांगली होती. P1च्या षटकामध्ये 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज चेतनने आणि 3ही डॉट पाहायला मिळत आहेत. धावसंख्या अजून होत नाहीये. अकाउंट ओपन केलं जात नाही टीम नांदगाव संघाचं. यावेळी शपल क्रॉस झाले. फुलटॉस होता आणि त्याला दिशा दिलीये. फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय डीप पॉइंटला. सुंदर असा नजाकत भरा चौकार. चौकाराच्या सहाय्याने सध्याच्या घडीला वैयक्तिक अकाउंट आणि संघाचं अकाउंट देखील ओपन केलं जात आहे फलंदाज अन्सारच्या माध्यमातून. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 4 बॉल आणि 4 अंकित होत आहेत. पहिलं षटक मार्ग असते. पहिले 3 चेंडू कमालीच्या हाताले गेले होते चेतनच्या माध्यमातून. स्विचेट काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पंचांकडे आपुल केली जाते. मात्र निरुत्तर पंचाची भूमिका सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पंचाच्या भूमिकेत मुख्य पंचाच्या भूमिकेत पवन डोळे सर. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत मुकेशजी गायकर सर. कल्याण विभागातील एक अनुभवी समालोचक. त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून मुकेश गायकर सरांची ओळख सध्याच्या घडीला आपण त्यांना पंचांच्या भूमिकेत पाहतोय. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात. झेल होईल का? येस इट इज. पहिल्या विकेटचं पतन. चौकारानंतर आता चांगलं प्रत्युत्तर गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. पहिला हादरा टीम गणराज नांदगावला. फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चेतनची कामगिरी आता चांगली पाहायला मिळते. एक चौकार आला होता फुलटॉस चेंडूवर. त्यानंतर विकेटचं पतन सध्याच्या घडीला होत असताना पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला टीम साई स्पोर्ट्स सरलगाव संघाच्या माध्यमातून क्षितिज रफ्तार का सौदागर म्हणून या गोलंदाजाकडे नेहमी पाहिलं जातं मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गतीवर स्वार आणि त्याचप्रमाणे अचूक लाईन लेंथ. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. पूर्ण राऊंड अप झाले होते आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला हा बेधडक फलंदाज अनुजच्या बॅटबंद चौकार. पहिल्या चेंडूवर क्षितिजच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं जातंय. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. वेग तर चांगला आहे या गोलंदाजाकडे. टप्पा देखील नेहमी चांगला पाहायला मिळतो. तर सध्याच्या घडीला अनुजच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय.
यावेळेस स्किट झाले होते, त्याच कारणास्तव आता पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. वाईट बॉल असेल, अवांतरच्या सहाय्याने धावफलक सध्याच्या घडीला 9 या धावसंख्येवर टीम गणराज नांदगाव संघाचं. दुसऱ्या षटकाचा खेळ शिल्लक सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर क्षितिजीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका आता लगावली जाते. यावेळेस फुल टॉस आणि पंच कळवतात आहे रेस्ट ऑफ बाईट बीमर. नो +4 नशिबाचा पंजा. लक फॅक्टर ऑन टीम गणराज नांदगाव संघासाठी. खराब कामगिरी सध्याच्या कडेला गोलंदाज सिटीच्या माध्यमातून होत असताना चेंडू आतापर्यंत एकच हाताळलाय आणि या एका चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च करत असताना आपल्या संघासाठी फ्रीड बॉल असेल. फ्रीडचा आता कितपत फायदा फलंदाज अनुजच्या माध्यमातून उठवला जाईल ते देखील आता पाहायचे. 14 धावा स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टिक, फार बाहेर चेंडू अवांतर घोषित पंच करतायत. अवांतरच्या सहाय्याने धावफलक अगदी एक ने पुढे सरकते 15 या धावसंख्येवर. हवी तशी कामगिरी आता गोलंदाजीमध्ये होत नाही. ती लेंथ, तो लाईन अजून देखील मिळत नाहीये. गोलंदाजीमध्ये सूर जो आहे तो सूर अजून सापडत नाहीये गोलंदाज क्षितिजला. अनेक सामने या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवर, बॅटिंगच्या जीवावर आपल्या संघाला मिळवून दिल्यात. मात्र आज या मैदानावर हवी तशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होत नाहीये. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. पाठमोऱ्या बरेच क्षेत्ररक्षक पाठलाग तर करत होते चेंडूला, मात्र त्याला हुलकावणी देत फाईन लेगला हा बेधडक चौकार. पुढचा सामना टीम जय बजरंग असोले त्यांच्या विपक्ष जय गावदेव डोंगर नावे. दोन्ही संघाचे प्रतिनिधी. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस संपादित करणार आहोत, त्याकरता रिपोर्टिंग करणं अत्यंत गरजेचं असेल. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. कामगिरी सध्याच्या घडीला क्षितिजच्या माध्यमातून खराब होत असताना 19 धावा स्कोर कार्डवर गणराज नांदगाव संघ. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षण, थोडे फंबल जरूर झाले. दरम्यान यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2च्या सहाय्याने धावफलक पुढे सरकते 21 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर फक्त 4 धावा आल्या होत्या. तर या षटकामध्ये अत्याधिक धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात, त्यानंतर 2 चौकार, एक नो या चेंडूवर चौकार, अर्थात 3 चौकार लगावले गेलेत. कामगिरी हवी तशी होत नाहीये. लेंथ, लाईन अजूनही मिळत नाहीये. षटकामध्ये क्षितिजला क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला मिळतंय. तिथे पॉइंटच्या एरियामध्ये मिळतात. या चेंडूवर देखील 2 धावा. धावफलक पुढे सरकतंय 23 या धावसंख्येवर. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या जातात गोलंदाज क्षितिजच्या माध्यमातून. 23 धावा फलकावर अंकित होत आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस चेंडू, फटका तिथे फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि बऱ्याच कालावधीनंतर हा चांगला चेंडू होता क्षितिजच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू होता, त्याला हवं तसं एक्झिक्यूट करता आलं नाही आणि त्याच कारणास्तव दुसरा आधार बसतोय गणराज नांदगाव संघाला. फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये अनुज करून बाद होत आहेत. क्षितिजच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना चांगली आक्रमक पवित्र
आक्रमक पवित्रा त्याने स्वीकारला होता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 23 धावा धावपळकावर अंकित होत असताना आपण पाहतोय फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आले थोडे फंबल होत आहेत. दरम्यान एक धाव घेतली होती. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग खराब. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. शेवटच्या चेंडूमध्ये रनआउटची विकेट. तिसऱ्या विकेटचं होतोय पतन आणि षटक समाप्तीचा इशारा. दुसऱ्या षटकाचा खेळ होतो समाप्त. मात्र तिसऱ्या षटकाला जशी होईल सुरुवात तत्पुरती देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी. धावा सध्याच्या गड्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 अंकित होत आहेत. गणराज नांदगाव संघ दुसऱ्या षटकामध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी फलंदाजांची राहिली. मात्र तितक्याच विकेट्स देखील आल्या. शेवटच्या चेंडूवर येणार रनआउटची विकेट. आता डगआउट मध्ये चिंताजनक वार्ता सध्याच्या घडीला नांदगाव पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन पकडली होती आणि त्याच कारणास्तव पहिला चेंडू येते डॉट वाईड लाईन. आता चांगली पकडत असताना तिसऱ्या षटकामध्ये डॉट बॉलच्या साह्याने सध्याच्या घडल्या तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. 24 या धावपळकावर 24 या संख्येवर धावपळक सध्याच्या घडीला स्थित ते. पुन्हा एकदा कॅच. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कमालीचा झेल. फलंदाज होईल फेल. समीरच्या स्वरूपात बसतोय चौथा आदरा टीम गणराज नांदगाव संघाला. चांगला पाहायला मिळाला साई यांच्या माध्यमातून आणि तितक्याच चांगल्या प्रकारचा झेल क्षेत्र यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिला. कमालीचा झेल उडी घेत असताना चांगला झेल तिथे संपादित केला. स्वयं बाद होत आहेत. नवीन फलंदाज येत आहेत. अनुभवी कंटेटर हरेश. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर चांगला फटका आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर मिळतायत धावा 4. कार्पेटच्या साह्याने येतोय टीम गणराज नांदगाव संघासाठी चौकार. आता ब्रेक लावण्याचं काम साई यांच्या माध्यमातून होत होतं. तर क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि जो ज्या एक्सप्रेसच्या गतीने धावा बनल्या जात होत्या ब्रेक लावण्यात आलं होतं तीच पुन्हा आता चालू करण्यात येते टीम गणराज नांदगाव संघाच्या माध्यमातून. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावपळक पुढे सरकत 4 ने 28 या धावसंख्येवर. फुल टॉस बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडे फंबल होत आहेत. दरम्यान एक धाव तर यशस्वीरित्या गेली पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी इच्छुक होते आणि यशस्वीरित्या एक शॉट अर्थात एकच धाव आता या चेंडूवर असेल. गणराज नांदगाव त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट्स सरलगाव दोन मातब्बर संघांच्या दरम्यान
सध्याच्या घडीला हा सामना आपण अनुभवतोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगावच्या या भव्य दिव्य अशा मैदानावर आदर्श चषकाचं औचित्य साधून पुन्हा एकदा आडव्या बॅटने बिग करण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफस्टंपच्या बाहेर लाईन. आता गोलंदाज साई यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय एक अचूक टप्पा, त्यानंतर व्हेरिएशन सध्याच्या घडीला गोलंदाज साई आपल्या गोलंदाजीमध्ये स्वीकारत असताना शेवटचा बॉल. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, एक विकेट मिळवली आहे आणि धावा फक्त 5 खर्च केल्यात गोलंदाज साईने. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, तिथे झेलची संधी होती मात्र कोणताही प्रयत्न नाही आणि त्यानंतर होती मिसफील्ड. बेल्टाय धावा 4 शेवटच्या चेंडूवर येतोय दणदणीत खणखणीत चौकार. षटकाचा खेळ देखील होतो समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस गणराज नांदगाव संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. नाणेफेकी जिंकत असताना प्रथम बॅटिंग स्वीकारली होती आणि त्या निर्णयावर सध्याच्याकडे फलंदाजीच्या जोरावर चांगलं खरं उतरतात. शेवटच्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल दाखल होत आहेत. विशालचा पहिला चेंडू लेगस्टिकच्या अगदी बाहेर, वाईट बॉल पंच घोषित करतायत. धावपळक अतिरिक्तच्या धावेने पुढे सरकतंय 34 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आता ब्रिक हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूमध्ये हवी तेवढी उंची नाही. सबमरीन डिलिव्हरी विशालच्या माध्यमातून. वाईट नंतर आता छोटेखानी कमबॅक होत असताना या षटकामध्ये खऱ्या अर्थाने विचार केला तर जे साई स्पोर्ट्स सरलगाव संघाला आपण गोलंदाजीमध्ये एक चांगला संघ म्हणून ओळखत असतो, मात्र त्याच संघाची आता गोलंदाजी खराब होत असताना आणि क्षेत्ररक्षण देखील खराब. फुलटॉस चेंडू फटका इथे चांगला पाहायला मिळतोय आणि तितक्यात चांगल्या दर्जाचा झेल देखील घेतला जातोय. फलंदाज चेक केलं जाईल षटकार आहे की सक्सेसफुली अटेम्प्ट आहे. रेस्ट ऑफ पॉइंट बीमर साठी मागणी केली जाते DRS ची. झेल तर सक्सेसफुली कॅरी केला होता, मात्र लगेच बॅटिंग करणाऱ्या संघाने आता DRS ची मागणी केली आहे. फेअर डिलिव्हरी असेल आणि अर्थात फेअर डिलिव्हरी असेल आणि फलंदाज देखील बाद असेल. फटका तर चांगला एक्झिक्यूट केला होता, तितक्याच चांगल्या दर्जाचा झेल तिथे संपादित केला क्षेत्ररक्षकाने. 5वा आधार बसतो 34 या धावसंख्येवर टीम गणराज नांदगाव संघाला. शेवटचं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. आता 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनॅट नंबर 7. 4 चेंडूचा खेळ अजूनही षटकातील शिल्लक आहे. विशाल सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करत असताना पहिला चेंडू अवंतर हाताळला होता, त्यानंतर डॉट आणि या चेंडूवर मिळते विकेट. डावकुरे आताचा फलंदाज सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावर संभाजी दाखल होत आहेत. यास अधिकचा वेळ खर्च केला जातो टीम साई स्पोर्ट्स सरलगाव. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन पकडली होती, वाईड यॉर्कर लाईन आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो संवाद, असं दीपवीर बिराडे सर नेहमी सांगत असतात. 2 फलंदाजाच्या मध्ये सहबाजूला काढला आणि झाला निर्माण वाद.
फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. गणराज नांदगाव संघाला बसतोय हादरा 6वा. सामना आपण कव्हर करूयात. जय बजरंग असोले त्यांच्या विपक्षित जय गावदेव डोंगर नव्हे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल. जसा या षटकातील शेवटचा चेंडू पडेल इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस संपादित करणार आहोत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. विकेट आता या चेंडूवर विकेट सॅक्रिफाईस होत असताना आपण पाहतोय. अल्पेशच्या स्वरूपात आल्या पावली आता तो रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अवघ्या चेंडूचा खेळ आता या षटकामध्ये शिल्लक आहे. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे. दुसऱ्या धावेसाठी इच्छुक आहेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात देखील आता रनआउटची विकेट अजून एक विकेट सॅक्रिफाईस होतीये. फलंदाज होतोय बाद. पस्तीस या धावसंख्येवर सध्याच्या घडीला 8वा आदरा बसत असताना टीम गणराज नांदगाव संघाला शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू भरत दाखल होत आहेत. स्ट्राईक एंडवर आपण हरेशला पाहतोय. वैयक्तिक 10 धावा बनवल्या. चेंडू खेळत 5. शेवटचा बॉल विशाल. शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि शेवटच्या चेंडूवर झेल बाद होत असताना 9वा आदरा बसतोय आणि पाहता पाहता खेळाचा पहिला डाव देखील समाप्त होतोय. पहिल्या डावामध्ये टीम गणराज नांदगाव संघ नाणेफेकी जिंकला होता. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली होती आणि पहिल्या डावामध्ये तब्बल 9 गडी गमावत धावा बनवल्या. टीम गणराज नांदगाव संघाने 35 धावा बनवल्यात आणि 36चं ठेवलंय आव्हान टीम साई स्पोर्ट्स सरलगाव संघापुढे. पुढचा सामना टीम जय बजरंग असोले त्यांच्या विपक्ष जय गावदेव डोंगर नावे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल. असोले संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे MGC अर्थात मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे डोंगर नावे संघाचे कर्णधार जयजी शेळके सर इथे देखील उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. सन्माननीय वसंतजी ढोळे समाजसेवक टेमगाव यांचे शुभ असते. पुढील अर्थात पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. जे गावदेव डोंगर नावे संघाने जिंकलाय नाणेफेकी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. अर्थात जसा हा सामना संपेल क्षेत्ररक्षण त्वरित सेट करायचे टीम जय गावदेव डोंगर नावे. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्या 35-36चा आव्हान आहे. आव्हान कशा प्रकारे चेज होईल, धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील, या पुन्हा आवाज ऐकूयात आणि समालोचन कक्षामध्ये इन्व्हाइट करूयात दिपीर बिराडे सरांना. अनेक अनेक धन्यवाद सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊयात.
36 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. ऑलरेडी 2 धाब्याची पॅनल्टी देखील आहे, ती आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर आपण ॲड करतोय साई स्पोर्ट सरलगाव क्रिकेट संघाच्या खात्यात. चल ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. आघाडीसाठी क्षितिज कंटे आणि त्याची सोबत देतोय साई घुडे, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. दोनही प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू सध्या बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. गणराज स्पोर्ट्स नांदगाववाडे त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरलगाव अशी ह्या दोन टीमच्या दरम्यान महत्वाची लढत, निर्णायक सामना. अनुज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. महत्वपूर्ण पॉवर प्लेचं पहिलं षटक, 36 धावा बनलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात पॅनलाइज केलं गेलेलं आहे. टीम गणराज नांदगावला विहित वेळेत संघ उपस्थित झाला नाही, त्याच कारणास्तव 2 धाब्याची पॅनल्टी या टीमला आहे आणि ते आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटक समाप्तीनंतर आपण ॲड करणार आहोत साई स्पोर्ट सरळगावच्या खात्यात. नाव बॅक टू क्रिकेट मॅचकडे जाऊयात. अनुज गोलंदाजीसाठी दाखल झालेत. आघाडीला क्षितिज कंटे आणि त्याची सोबत देतोय साई गुडे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने देऊयात ऑल द बेस्ट. लेट्स प्ले. पहिला बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, एक्सलंट टायमिंग. ओव्हर द कव्हर्स खेळतात, फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतात. गुड फिल्डिंग भरत होते लास्ट मोमेंट पर्यंत. बॉलवरची पकड मात्र त्यांनी सोडली नाही. बॉलचा पाठलाग करण्यात आणि किंबॉलला बॉलला आतमध्ये ढकलण्यात ते यशस्वी होत आहेत. 2 धाब्यानिशी मात्र साई स्पोर्ट सरळगावचा डाव सुरू होतोय. पहिल्याच बॉलवर 2 धाबा. क्षितिज यांचं व्यक्तिगत खातं खुलं होतंय. फुलटॉस बॉल सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केला, समोर सन्मान दिला. मिड ऑफला फिल्डर उपस्थित, एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉल नव्हते, छोटेखानी कमबॅक. वेग चांगला आहे गोलंदाज अनुजकडे आणि सध्या वेगानं डॉट बॉलनं त्याच्या वतीने होते. छोटेखानी कमबॅक होते, छोटेखानी वापसी. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, अपील पण पंचांचा अस्पष्ट नकार. इम्पॅक्ट पंचांनी पाहिला. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप, त्याच कारणास्तव स्पष्ट नकार आता करण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल ही जमेची बाब. बॅटिंग करत असताना क्षितिज कंटेचं स्ट्रगल मात्र सोडस धावांसाठी सुरू झालेलं आहे. येस इट इज गुड डिसिजन फ्रॉम अंपायर पवन डोळे सर. बॅक टू बॅक दुसरा डॉट. धावफलक सध्या स्थिर, अवघ्या 2 धावा धावफल कव्हर. पाठलाग 36चा सुरू आहे. क्षितिज तयार, स्ट्रायकर एंडला. फुल टॉस, आता फिरवलाय बॉल, पाठवलाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोर दिरोप येतो तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. स्कोरबोर्डवर 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. यावेळेला अपील आणि आता फलंदाजाला कात्रीत पकडलाय. क्लिअर फ्लॅम्प. LBW लेग बिफोर विकेटची शिकार. बरोबर ऑफटॉमच्या समोर सापडतात क्षितिज. 6 ला पहिला धक्का. क्षितिजचा संघर्ष संपलाय. साई स्पोर्ट्स सरळगावला लागलाय. 6 ला पहिला आदरा. फर्स्ट विकेट डाऊन. पाच बॉलमध्ये व्यक्तिगत 6 धावेचं योगदान देत असताना
6 धावा सध्या स्कोर बोर्डवर स्टील 1 टू गो. नवीन बॅटर विशाल जाधव अर्थातच गट्या सध्या स्ट्रायकर रेडला महत्वाचा ब्रेक थ्रू जो नुकताच मिळवून दिलाय गणराज स्पोर्ट्स नांदगावला गोलंदाज अनुजनं. यावेळेला क्लीन बोर्ड त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल बँग ऑन टार्गेट बिडस्टिक आता उखाडली आहे आणि लगेचच गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आक्षेप त्या ठिकाणी घेतलाय. तो बॅटिंग करत असताना फलंदाज विशालला स्वतः अंपायरची मागणी आणि पुन्हा एकदा ऍक्शन चेकसाठी आपण कंट्रोल वॉर रूम मध्ये टेक्निकल टीमचा सपोर्ट घेत आहोत. फेर बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरा डक्का एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाली सांगता 36चा पडलक सुरेश 6 धावा बनलेल्या आहेत. पॅनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करतोय. सो सुधारित धावफलक असेल आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 8 ऑन बोर्ड 8 धावा धावफलकावर आणि विजयाचं समीकरण 18 चेंडू 3 षटक आणि आता आवश्यकता ती 28 धावेची. नवीन बॅटर पराग बॅटिंगसाठी दाखल झालेत. स्ट्रायकर एंडला मात्र साई गुडे गोलंदाजीसाठी हरेश दाखल होत आहेत. चला वेळ जास्त होतोय. गणराज स्पोर्ट्स नांदगाव थोडं स्पीड अप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. पहिलाच बॉल समोर ऑन दी अप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या नजदीक चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद साई गुडे पहिल्या बॉलवर बाद. 8ला तिसरा झटका तिसरा हादरा आता लागलाय. तो साई स्पोर्ट्स सरळगावला बिग विकेट डाऊन बिग फिश कॉट इन नेट. बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. डावखोऱ्यातच आणखीन एक विस्फोटक फलंदाज उल्हास मोहपे आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. हरेश यांना मिळते पहिल्याच बॉलवर सुयश आणि त्या सोबतीनं सांघिक तिसरी सफलता गणराज स्पोर्ट्स नांदगाव क्रिकेट संघाकरता. 8ला तिसरा धक्का. इथनं पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. 17 बॉल अजून 28 धाब्याची गरज. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न तो साई यांचा फसलाय. साई बादूर माघारी परत आहेत. 17 बॉल अजून या मॅच मध्ये विजय करता 28 धाब्याची गरज. नवीन बॅटर उल्हास दाखल झालेत. तर थोडं स्पीडअप अपेक्षित आहे उल्हास. आपण देखील थोडी घाई करा कारण वेळेचं बंधन आहे. 17-28चा सामना. नवीन बॅटर उल्हास मोहपेकडे आता स्ट्राईक आहे. हरेश यांनी पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू संपादित करून दिलाय. सो कॉन्फिडन्स त्यांचा आता दुणावलाय. 17-28चा सामना. नवीन बॅटर उल्हास मोहपे स्ट्रायकर एंडला. पहिलाच बॉल शॉर्ट स्कोर लेगला बॅकअप आले. धाव घेण्याचा प्रयत्न चालवला होता मात्र नकार दिलाय तो परागनं. धाव इथे मिळणार नाही. विकेट नंतर आलाय डॉट बॉल. चांगला दबाव सध्याच्या घडीला बनवलाय तो गोलंदाजी करत असताना गणराज स्पोर्ट्स नांदगावनं. 16 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. अजून 28 धाब्याची आवश्यकता. पहिली विकेट जशी काढली कॉन्फिडन्स गोलंदाज हरेश यांचा दुणवलाय. तदनंतर येणारा हा डॉट बॉल. यावेळेला नो लुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट शॉट फानलेगला बॅकअप आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यात उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आता जे अपील झालं त्यासाठी पंचांनी थर्ड अंपायरची मदत मागितलेली आहे. या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात. पाहूयाच एक्झॅक्टली पराग स्ट्रायकरला व्यवस्थित सुखरूप पोहोचले की नाही, परतले की नाही, धाव घेण्याचा प्रयत्न तो यशस्वी झाला की नाही हे आता विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट त्या ठिकाणी रिप्लेमध्ये पाहावं लागेल.
हे सिरीज आउट. फलंदाज बाद. परागचं काम तमाव. धावबादच्या स्वरूपात आता लागलाय 8 वरती 14 धक्का. तो साई स्पोर्ट्स सरळगावला. फलंदाज बाद. साठी अक्षय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अतिवृष्टीनं सध्याच्या घडीला जशी एखादी दरड कोसलावी तसा सध्याच्या घडीला फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरळगावचा बॅटिंग क्रम ढासळलेला आहे, कोसळलेला आहे. माफक 8 धावा दाफलकावर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अक्षय आणि उल्हासच्या दरम्यान आता पार्टनरशिप नितांत गरजेचे बनलेली आहे. आवश्यकता ती भागीदारीची. ऑन साईडला दिशा दिले, टर्न केल्या, बॉल एक सिंगल कंप्लीट. स्कोर लेगला बॅकअप आलाय. एकाच धाब्यावरती अक्षयला समाधानी राहावं लागेल. बऱ्याच कालावधीनंतर सध्या दाफलक साई स्पोर्ट्स सरळगावचं पुढे मार्गस्थ होते. 9 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. 14 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये विजय करता 27 धाब्याची गरज. लेफ्टी बॅटर उल्हास मोहपे सध्या स्ट्रायकर एंडला. हरेश यांची जबरदस्त कामगिरी. 4 चेंडू अवघी एकच धाव दिलेली आहे. ऑन साइडला क्रॉस बॅटेड डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत, उपस्थित होत आहेत. चांगली फिल्डिंग, एकच धाव. पहिल्या सटेमध्ये चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकणं या 4ही क्रिया अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी पूर्ण होत असताना एक सिंगल आणि सिंगल साईड सध्या स्कोर आपण बघत आहोत. 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 13 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये आता विजय करता 26 धाब्याची आवश्यकता. 13 चेंडू 26 धावा. स्टील 1 टू गो. अक्षय सध्या स्ट्रायकर एंडला, उल्हास त्याची सोबत देतोय. शेवटचा बॉल नो लुक स्टाईलला फ्लिक केला स्कोर लेगला. फिल्डर थोडे दूर आहेत, गॅप मोठा आहे आणि अखेर बॉल निघालाय तो डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमा पार. अक्षय यांच्या बॅट मधून अविश्वसनीय फटका, अद्भुत फटका, अकल्पनीय फटका. शेवट गोड होतोय, येतो तो चौकार. चौकारणं मात्र झाली ती दुसऱ्या षटकाची सांगता. स्कोरबोर्डवर नजर टाकली तर 14 धाबा बनलेल्या आहेत. 12 बॉल अजूनही 22 धाब्याची आवश्यकता. चला मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका. गणराज स्पोर्ट्स नांदगाव इमिडिएटली फिल्डिंग सेट करावे लागेल. 12 बॉल 22 धाब्याची गरज. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू पोहोचलाय तो 11.00 धाब्याच्या धावगतीवर. चांगल्या वेगानं, चांगल्या गतीनं या मॅच मध्ये रन्स बनवाव्या लागतील. उल्हास आणि त्याचबरोबर अक्षय ही महत्वाची जोडी सध्या ऑन विकेट. 12 बॉल 22 धाब्याचं समीकरण. गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात आता अन्सारची नियुक्ती केलेली आहे. चला वेळ जास्त घेत आहे गणराज स्पोर्ट्स नांदगाव. थोडे हालचाली मंदावलेले आहेत, थोडं स्पीडअप करावं लागेल. बरोबर 11 मिनिटं 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेले. 4 मिनिटात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला हे तिसरं षटक टाकणं बंधनकारक राहील. अदरवाईज शेवटच्या षटकात एक अतिरिक्त प्लेअर तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे देखील सूचना आपण लक्षात घ्या. चला स्पीडअप अपेक्षित आहे. हरेश थोडी गाय करा. अन्सर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस्थ होते. तिसरं 14 धावा दाफलकावर 4 फलंदाज बाद झालेत. 12 बॉल 2 षटकं अजूनही वेजा करता 36 धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना दुसऱ्या डावात 22 धाव्याची गरज. 12-22 फार एंड कडून गोलंदाजीसाठी तयार होत आहेत अन्सार. स्ट्रायकर एंडला लेफ्ट बॅटर उल्हास मोहपे. पहिला बॉल बॅटची कडा घेत मागे आला. विकेट किपरचं बॅकअप येतं. डॉट बॉलला अन्सार यांची देखील विश्वासू सुरुवात. 11 बॉल आता मॅच मध्ये 22 धाब्याची गरज. पहिला बॉल डॉट.
अन्सार यांचा कॉन्फिडन्स देखील आता धुनावतोय. 11 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत. 11 बॉल मध्ये अजूनही 22 धावेची गरज. यावलेला स्लोवर वन, जागेवरच बॉल घरंगलत राहिला. स्वतः गोलंदाज बॅकअपसाठी उपस्थित होत्यात. कमी गतीनं बॉल टाकला होता. लाईन तिकडे व्यवस्थित पिक करता आले नाही, चांगलं मिडलिंग करता आलं नाही उल्हासला. मात्र एक सिंगल धाव जरूर मिळते बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरलगावला. आणि या सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोर आपण बघत आहोत 15. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 10 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये विजय करता 21 धाब्याची गरज. चला वेळ जास्त जातोय नांदगावकर. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करावी लागेल, थोडं फास्ट खेळावं लागेल. सॉफ्टवेअरनं समोर ड्राईव्ह केल्या, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहे, तोपर्यंत बनली ते एक सिंगल. चांगला थ्रो आलाय नौसराकर एंडला. सिंगल धाब्यानं सध्या स्कोरबोर्डवर टोटल पोहोचले ते 16 या आकड्यावर. 9 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये विजय करता अजूनही 20 धाब्याची गरज. उल्हासकडे स्ट्राईक आहे आणि आता मॅच मध्ये एअर स्ट्राईक नितांत गरजेचे बनलेले आहे. 9 चेंडू 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. यावलेला पायात होता बॉल फ्लिक केलाय, समोर फिल्डर उपस्थित. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. अर्ध्या विकेटवरनं माघार घ्यावी लागेल का अक्षयला? प्रयत्न धावबादचा झालाय. पंचांकडे अपील सॉंग आणि पंचांनी आता मदत मागितली ती टीव्ही अंपायरची. पुन्हा एकदा कंट्रोल वॉर रूम मध्ये जावं लागेल. 10 क्रिक लाईव्हच्या ऑफिशियल टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल. पाहावं लागेल वेळीस फलंदाज अक्षय इन विकेट रिटर्न झाले की नाही, पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये परतले की नाही. OUT इट्स आउट. 1+ विकेट आली आहे. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. सध्या 5वा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरलगाव क्रिकेट संघाला. अक्षय धावचे दाबादूर माघारी परततायत. सतरा धावा सध्या स्कोरबोर्डवर. अर्धा संघ आता गारद होतोय बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट सरलगाव क्रिकेट संघाचा. नवीन बॅटर भूषण बॅटिंगसाठी दाखल होत आहेत, ज्यांच्याकडे स्ट्राईक असेल. 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिलाच बॉल बॅटच्या आतली कडा घेत शॉट फानलेगला मार्ग सोडतोय. धावी ते मिळणार नाही. फिल्डर देखील थोडे फंबल झाले, मात्र उल्हास मोपेनं स्पष्ट नकार दिलाय. 36 धाब्याचं टार्गेट सध्या चेस करत असताना या धावा देखील साई स्पोर्ट्स सरलगावला डोईजड वाटू लागलेले आहेत. कारण टॉप ऑर्डर या मॅचमध्ये पूर्णपणे कोलॅप झाली आहे. उल्हास एकमेव फलंदाज आता ज्याच्याकडे आशालभूत नजरेनं पाहिलं जातं तो नौसराकर यांना. भूषणकडे स्ट्राईक. शेवटचा बॉल या षटकाचा मात्र दोन्ही टीमसाठी निर्णायक असेल. फुल टॉस स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आले, चांगलं बॅकअप. एक धाव. दुसरीचा प्रयत्न आता होताना दिसतोय आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज भूषणला मात्र धाबादूर माघारी यावं लागतंय. 18ला 6 विकेट पडलेले आहेत आणि विजयासाठी समीकरण. शेवटचे 6 चेंडू, लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मध्ये देखील उर्वरित 18 धाब्याची गरज. सहा बॉल 18. 3 षटकात 18 बनलेले आहेत आणि आता एका षटकात 18 धावेची गरज आहे. टेन्शन सध्या वाढलंय, चिंता वाढली आहे साई स्पोर्ट्स सरलगावची. मात्र अशा बिकट परिस्थितीत आलेल्या संकटावरती मात करण्यासाठी जाणलं जातं. उल्हास मोपेल आणि साई स्पोर्ट्स सरलगावच्या क्रिकेटला शेवटच्या क्षणापर्यंत मॅचमध्ये ठसन, जिद्द, संघर्ष आणि लढल्याची वृत्ती यासाठी जाणलं जातं साई स्पोर्ट्स सरलगावचं क्रिकेट. आणि पाहायचंय ती फायटिंग ॲबिलिटी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का उल्हास मोपेचे. 6 बॉल 18.
चला वेळ जास्त जातोय नांदगावकर. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकले आहेत, मात्र लास्ट ओव्हर करता जास्त वेळ नको, थोडं स्पीडअप करावं लागेल, थोडी घाई करा. 6 बॉल 18. शेवटच्या षटकात मयूर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला क्रॉस बॉडी डीप मध्ये फिल्डर थोडे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता तो यशस्वी होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चेतन आणि उल्हास या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान जबरदस्त तालमेल, चांगलं कॉर्डिनेशन. पहिल्याच बॉलवर 2 धावा, डबल बरोबर टोटल बनली ती 20. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये वेजा करता आता 16 धाब्याची गरज. सध्या दोन्ही फलंदाज एकत्रित आहेत. थोडी चर्चा करत आहेत कशा पद्धतीनं 5 बॉल 16 धावा चेस करत असताना रणनीती अभि प्लॅनिंग कशा पद्धतीनं प्रॉपर एक्झिक्यूट करायला हवं, या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी सध्या उल्हास आणि चेतन करत असताना. बॉल तयार मयूर. यावेळेला स्लोवर 1 पुढे टाकला, रनआउटचा चान्स बनला नॉस्ट्राकर एंडला. चेतन पुढे सरकून आले होते आणि अखेर आता त्यांना देखील माघारी यावं लागेल. धावबादची आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी होते गणराज स्पोर्ट्स नांदगावची. गोलंदाजांनी केलेली जबरदस्त कामगिरी, त्याच कारणास्तव 36 धावेचं संरक्षण करण्यामध्ये हा संघ सध्या यशस्वीतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना पण उल्हास मोपे नावाचा मोठा अडथळा अजूनही समोर आहे. 4 चेंडू 16 धावा, 4 चेंडू 4 चौकार, 2 षटकार 1 चौकार, 2 षटकार 2 डबल देखील चालू शकतील. 4 बॉल 16. धडधड आता वाढली ती साई स्पोर्ट्स सरळगावच्या पाठीराख्यांची. टीमच्या समर्थकांचे, शुभचिंतकांचे, हितचिंतकांचे काळजाचे ठोके मात्र सध्याच्या घडीला चुकतायत. 4 बॉल 16. फुल टॉस बॉल सेट बॅटनं समोर लॉफ्ट केल्या, लॉंग बॉलला फिल्डर आले, कॅच ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आशेचा किरण आता मावलत आहे. मॅचची मोठी विकेट, उल्हास माघारी परत आहेत. धावबादची आणखीन एक शिकार. 21ला 8वा धक्का, फलंदाज बाद. आणि 3 बॉलमध्ये विजय करता 15 धावेची गरज. 3 चेंडू 15 धावा हे समीकरण. तीन चेंडू 15. मॅच इज स्टील ऑन. अर्जुनला आता लक्ष भेदावं लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि जवळ या मॅच वरती सध्या शिक्कामोर्तब केलाय तो गणराज स्पोर्ट्स नांदगावनं. 2 बॉल आता 15 धावेची गरज आहे. बॅटिंग ऑर्डरची झालेली डसाल कामगिरी. 24 बॉल 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पूर्णपणे कोलमडला संघ साई स्पोर्ट्स सरळगाव. आणखीन एक चांगला बॉल, यावेळेला पायाचा वेध घेतो. आणखीन एक डॉट बॉल. औपचारिकता फक्त या मॅच मध्ये शिल्लक. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे फिल्डिंग करता तर टीम जय बजरंग असोळे बॅटिंग करता. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. औपचारिकता फक्त शिल्लक. 1 बॉल आता 15 धावेची गरज. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. याचबरोबर झाली ओव्हरची सांगता. सामना संपला, मॅच इज फिनिश. आणि 36 धावसंख्येचं यशस्वी संरक्षण करत असताना साई स्पोर्ट्स सरळगावच्या विरोधात गणराज स्पोर्ट्स नांदगावचा 14 धावेना जबरदस्त विजय. मनपूर्वक अभिनंदन. गणराज स्पोर्ट्स नांदगाव टॉप 5